परमेश्वराने आपल्या मार्गांची माहिती मोशेला दिली, त्याच्या कृत्यांची माहिती इस्रायेलच्या लोकांना दिली. गुरुवार 8 जानेवारी 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी ह्या पुस्तकातून अध्याय 4 वचन 22 निवडले आहे. मग तुम्ही आपल्या मुलांना सांगाल की इस्रायेलचे लोक यर्दन नदी कोरड्या जमिनीवरून पार गेले. शुभ प्रभात मित्रांनो. कथा सांगण्यासाठी काही स्मरणचिन्हे असावीत. चला या वचनावर चिंतन करूया. आज सकाळच्या ध्यानाचा विषय आहे स्मरणचिन्हे. जोशुआने मोशेकडून नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. देव त्याला प्रतिज्ञेच्या भूमीत प्रवेश करण्यास नेत होता. जेव्हा ते त्या भूमीकडे जात होते तेव्हा त्यांना यर्दन नदी पार करावी लागली. परमेश्वराने जोशुआला आज्ञा केली की याजकांनी कराराचा धनुष्य पेटारा उचलावा आणि यर्दन नदीत उभे राहावे. याजकांचे पाय नदीला स्पर्श होताच यर्दनचे पाणी वाहणे थांबले आणि जमीन कोरडी झाली. संपूर्ण इस्रायेलचे लोक त्या कोरड्या जमिनीवरून गेले. त्यानंतर परमेश्वराने जोशुआला पुन्हा आज्ञा केली की याजकांनी नदीतून बाहेर यावे आणि जेव्हा त्यांचे पाय नदीबाहेर पडले तेव्हा नदी पुन्हा पूर्वीसारखी वाहू लागली. त्यावेळी जोशुआने आज्ञा केली की 12 दगड उचलून ते स्मरणचिन्ह म्हणून ठेवावेत. आणि जेव्हा इस्रायेलची मुले विचारतील की याचा अर्थ काय, तेव्हा त्यांना सांगावे की देवाने यर्दनचे पाणी थांबवले म्हणून लोक त्या कोरड्या मार्गाने नदी पार गेले. मित्रांनो, आपल्या जीवनात आणि आपल्या समाजात अशा काही स्मरणचिन्हांची गरज आहे जी सांगतील की देवाने आपल्या जीवनात काय महान कार्य केले आहे. होय, प्रत्येकाने देवाचे अचंबित करणारे कार्य अनुभवले आहे. देवाने आपल्याला वाहत्या पाण्यातून कोरड्या जमिनीवर चालण्यास मदत केली आहे. म्हणजेच देवाने महान चमत्कार केले आहेत. म्हणून आपल्याला काही स्मरणचिन्हे उभारणे आवश्यक आहे, काही चिन्हे ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या मुलांना हे समजेल की हे देवाने आपल्या जीवनात केलेल्या महान आणि अद्भुत कार्यांची आठवण आहे. प्रार्थना. दयाळू देव, स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला मदत कर प्रभू की आम्ही अशी चिन्हे ठेवू शकू ज्यांनी आम्हाला व आपल्या मुलांना आठवण राहील की तू आमच्यासाठी किती अद्भुत कार्ये केली आहेत. आम्हाला मदत कर प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही ही प्रार्थना करतो. आमेन.